नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रभर मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे भरून देखील झाले आहेत. आता त्यांच्यासमोर एकच मोठा प्रश्न आहे, कंपनी निवडायची. पोर्टलवर गेलं की 10 ते 15 कंपन्यांची नावे दिसतात. इतकी नावे पाहून शेतकरी मात्र गोंधळून जातात की कोणता पंप टिकेल, कोणत्या पंपाची सर्व्हिस भारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाचा पंप सर्वात लवकर शेतामध्ये फिट होईल. हेच जर प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज मी तुम्हाला कंपनी निवडण्याचे 3 महत्त्वाचे निकष सांगणार आहेत आणि ज्यामुळे तुमचे नुकसान देखील होणार नाही. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच खालील दिलेल्या सबस्क्राईब बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे शेती योजनांची माहितीही तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आता कंपनी निवडताना पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजेच ब्रँडच्या नावापेक्षा सर्व्हिस सेंटरला महत्त्व द्या. आणि बऱ्याचदा काय होतं, टी व्हीवर किंवा जाहिरात पाहून आपण मोठं नाव ऐकून टाटा किंवा शक्ती पंप निवडतो. आता याच कंपन्या खूप चांगल्या आहेत आणि दर्जेदार देखील आहेत, यांचे पंप देखील दर्जेदार आहेत. पण जर तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात जर या कंपनीचे इंजिनियर किंवा सर्व्हिस सेंटर नसेल तर काय उपयोग? जर उद्या जर हा पंप बंद पडला तर दुरुस्त करायला माणसं काय पुण्या आणि मुंबईहून येणार नाहीत. तुमच्या जवळच्या शहरात ज्या कंपनीचे सर्व्हिस ऑफिस किंवा अधिकृत डीलर आहे तीच कंपनी निवडा. हे कसं तपासायचं? तर तुमच्या गावात किंवा आजूबाजूला ज्यांनी आधी सोलार पंप बसवला आहे त्यांना विचारा, भाऊ तुमच्या पंपाला प्रॉब्लेम आला आहे का? तर इंजिनियर किती दिवसात येतो? त्यांचं उत्तर जे 2 ते 3 दिवसात येत असेल, तर 8 दिवसात येत असेल तर ही कंपनी बिनधास्तपणे निवडा. मग ती कंपनी नवीन असली तरीही चालेल. दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लवकर नंबर कोणाचा लागेल. मित्रांनो, इथे एक गुपित आहे. जी कंपनी सर्वात जास्त पॉप्युलर असते तिचा वेटिंग पिरियड हा सर्वात जास्त असू शकतो. उदाहरणार्थ टाटा किंवा शक्ती यांची जर बुकिंग तुम्ही केली तर यासाठी लागणारा वेळ हा भरपूर लागू शकतो. कधी कधी यांचा स्टॉक यायला वेळ लागतो. त्याच उलट काही नवीन कंपन्या ज्या आहेत त्या मध्यम कंपन्या असतात, ज्यांना जसे की एसवाल इकोझंडक, त्याचबरोबर लक्ष्मी एजन्सी, ज्यांना मार्केटमध्ये नाव कमावायचं असतं. त्यामुळे या कंपन्या अनेकदा बुकिंग केल्यानंतर 15 ते 20 दिवसामध्ये, नाहीतर काही ठिकाणी 8 दिवसामध्ये सुद्धा इन्स्टॉलेशन करत आहेत. पण लक्षात ठेवा, जिल्ह्यानुसार बदल हा तुमच्या जिल्ह्यामध्ये महावितरण ऑफिसला किंवा मेडाच्या ऑफिसला जाऊन चौकशी करा की सध्या कोणत्या कंपनीचा स्टॉक उपलब्ध आहे. ज्या कंपनीचं पॅनल्स किंवा पंप गोदामात तयार होत आहेत त्यांना निवडल्यास काम लवकर होतं. तिसऱ्या आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्वालिटी. साधारणपणे सोलार योजनेअंतर्गत येणाऱ्या कंपन्यांना पंप हे सरकारकडूनच टेस्ट केलेले असतात. त्यामुळे क्वालिटीचा खूप मोठा काही फरक नसतो. तरीही निवडताना 3 गोष्टी नक्कीच पाहिल्या पाहिजे. कंट्रोलर युनिव्हर्सल, जे म्हणजेच त्याला उद्या जर दुसरं पॅनल जोडता येईल का? बॉडी पंपाची स्टेनलेस स्टीलची आहे का? लोखंडी बॉडी गरजेचे किंवा स्ट्रक्चर जे मजबूत आहे का? CIR क्रिस्नल चे टेस्ट आहे का? किंवा टाटा यांचे पंप जुन्या काळापासून विहिरीत चालत आहेत, त्यामुळे त्यांच्या मोटरची लाईफ चांगली असते. रोमोटेक किंवा आणि शक्ती कंट्रोलर हा खूप ॲडव्हान्स मानले जाते. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर जर तुम्हाला ब्रँड किंवा दीर्घकाळ शांतता हवी असेल तर थोडा उशीर लागू द्या तरी चालेल, परंतु टाटा किंवा शक्तीचे किर्लोस्कर किंवा हेच कंपनी तुम्ही नेमकं निवडा.